नमस्कार मित्रांनो, टीचर ब्रॉडकास्ट चॅनलमध्ये परत आपलं एकदा स्वागत आहे। आज मी विद्यार्थ्यांना शिकवतोय पाढे तयार करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती। मी 4-5 पद्धतीने पाढे तयार करण्याच्या पद्धती शिकवतोय। हे पहिली आहे बेरजेची पद्धत, त्यानंतर गुणाकाराची पद्धत, त्यानंतर दशक वेगळा करून, त्याच्यानंतर तोच अंक परत मिळवून आणि सगळ्यात शेवटी छोट्या पाड्यापासून मोठ्या पाड्याकडे। मत आहे की आपण प्रत्येकच पद्धत विद्यार्थ्यांना शिकवली गेली पाहिजे, कारण प्रत्येक पद्धत जर शिकवली विद्यार्थ्यांना तर त्याच्यानुसार विद्यार्थ्याचं दृढीकरण खूप चांगलं होत असतं। तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया आणि बघूया पाढे तयार करण्याच्या निरनिराळ्या पद्धती। मोठे पाढे कसे तयार करायचे त्याचे आपण पद्धती शिकणार आहोत। ठीक आहे, 2-3 पद्धती आहेत, त्या सर्व पद्धती आज मी तुम्हाला समजून सांगणार आहे। तर सगळ्यात पहिली पद्धत आहे बेरजेची पद्धत। कोणती पद्धत आहे? बेरीज पद्धत। कोणती पद्धत? मोठ्याने बोला, बेरीज पद्धत। ठीक आहे, आणि आपण पाढा तयार करूया 48 चा। ठीक आहे, मी 48 म्हटलं होतं, आता आपण 48 चा पाढा तयार करूया। बघा बेरीज पद्धतीने कसा पाढा तयार करायचा मी तुम्हाला समजावून सांगतो। ओके, 48 बरोबर। या 48 मध्ये परत 48 मिळवायचे। जे उत्तर येईल ते आपण बघूया। 48 एक 48च आहे की नाही? 1 ने गुणलं तर 30 संख्या येत असते, हा नियम आहे। त्याच्यामुळे 48 एक 48। आता 48 हे जे उत्तर आलं होतं त्याला परत 48 ने गुणूया, बेरीज करूया। बेरजेचं चिन्ह 8 आणि 8 16, 16 चे 6 हातचा आला 1, 4 आणि 1 5, 5 आणि 4 9, 96 अधिक पुन्हा 48, 96 अधिक परत एकदा 48। तर आता बघूया, 8 आणि 6 14, 14 चे 4 हातचा आला 1, 4 आणि 1 5, 5 आणि 9 9 आणि 5 किती? 14 बरोबर। आता 144 आलाय, 144 परत एकदा 48। पुन्हा एकदा याची बेरीज करूया। 8 आणि 4 12, 12 चे 2 हातचा आला 1, 4 आणि 1 5, ठीक आहे, 5 आणि 4 9 आणि हा 1 आहे म्हणून 1। ओके, 192 आला। आठ आणि 4 12, 12 चे 2 हातचा आला 1, 4 आणि 1 5, 5 आणि 8 13, 13 चे 3 हातचा आला 1, 3 आणि 1 4, 432 झालं। 432 अधिक परत एकदा 48। आता बघूया, 8 आणि 2 10, 10 चे 0 हातचा आला 1, 4 आणि 1 5, 5 आणि 3 8 आणि हे 4। ही आहे बेरजेची पद्धत। हे बघा, या बाजूला 48 चा पाढा तयार झालेला आहे। 48 एक 48, 48 दुने 96, 48 त्रिक 144, 48 चौक 192, 48 पाचा 240। अशा पद्धतीने हा पाढा या ठिकाणी तयार झालेला आहे। ही आहे बेरजेची पद्धत। जे उत्तर येईल त्याच उत्तरामध्ये परत एकदा तोच अंक मिळवत जायचा, बरोबर। याच्यासाठी तुम्हाला आडवी बेरीज करता येणं गरजेचं आहे। येते ना तुम्हाला? व्हेरी गुड, छान। मुलांनो, बेरजेची पद्धत आपण बघितली। आता आपण बघणार आहोत गुणाकाराच्या पद्धतीने पाढा कसा तयार करायचा। पाढे तयार करण्याची गुणाकार पद्धत। कोणती पद्धत? कोणती? गुणाकार। बघा, ही पद्धत जवळजवळ सर्वांना माहिती आहे, तरी पण एकदा सांगतो। 48 इंग्रजी अंक घेऊया। 48 गुणिला 1, 48 चाच पाढा आपण तयार करून बघूया। 48 गुणिला 2, 48 गुणिला 3, 48 गुणिला 4, 48 गुणिला 48 गुणिला 48 गुणिला 48 गुणिला 48 गुणिला 48 गुणिला, याचे जे उत्तर येतील तोच आपला पाढा असणार आहे। तोच आपला पाढा असणार आहे। त्याच्यासाठी आपल्याला आडवा गुणाकार करता येणं गरजेचं आहे। बघा कसं, तर 48 एक 48, ठीक आहे।
कोणत्याही अंकाला 1 ने गुणले असता तोच अंक येत असतो. हा गुणाकाराचा नियम आहे, ते तुम्हाला माहिती आहे. पुढचं बघूया. 2 16, 16 6 हातचा आला 1. 2 चौक 8, 8 आणि 1 9. व्हेरी गुड. 3 8 3 1 3 3 7 3 3 9 3 4 12 3 5 15 3 6 18 3 7 21 3 8 24. 24 चे 4 हातचे आले 2. 3 चौक 12, 12 आणि 2 14. व्हेरी गुड. 4 8 32, 32 चे 2 हातचे आले 3. 4 चौक 16, 16 आणि 3 17 18 19. व्हेरी गुड. नऊ 8 72, 72 चे 2 हातचे आले 7. 9 चौक 36, 36 आणि 7 36 आणि 7 43. 36 आणि 7 बरोबर आहे का? गुड. आणि हे बघा आता 10 8 80, 80च्या 0 हातचे आले 8. 10 चौक 40, 40 आणि 8 48. हे बघा आडवा गुणाकार केला आणि इकडच्या बाजूला आपला 48चा पाडा तयार झालेला आहे. ही सुद्धा एक पद्धत आहे. बरोबर कळले? चालेल. 2 पद्धती तयार करण्याची तिसरी पद्धत पाहणार आहोत. तिसरी पद्धत आहे दशक वेगळा करून. दशक वेगळा करून आपल्याला पाडे तयार करायचे. चला बघा आता आपण 48चा पाडा तयार करत होतो. या 48 मध्ये किती दशक आहेत सांगा बरं? 4 दशक. बरोबर. 4 दशक म्हणजे 40. 4 दशक म्हणजे 40 आणि 8 सॉरी 40 आणि हे 8 48. जर यांची बेरीज केली तर 40 आणि 8 48. आता आपण एक काम करूया. ठीक आहे. ही जरा सोपी पद्धत आहे. थोडं लक्ष देऊ नका. 4चा पाडा सर्वांना येतो. सोपा आहे. चला एका खाली एक तो पाडा लिहून घ्या. 4 1 4, 4 2 8, 4 3 12, 4 4 16, 4 5 20, 4 7 28, 4 8 राईट. आता इकडच्या बाजूला 8चा पाडा लिहून घ्या. 8 1 8, 8 सकम 48, 8 7 80. झालं. आता हे बघा इकडे 4चा आपण पाडा लिहून घेतला आणि हे दशक होते, त्याच्यामुळे हे जे 0 आहे ह्या प्रत्येक ठिकाणी 0 देऊन टाका. ठीक आहे. आता यांची करूया आपण बेरीज. 80 आणि 16 यांची आपण बेरीज करूया. 6 आणि 0 6, 8 आणि 1 9. 0 आणि हे बघा एकक आणि एककची बेरीज करायची, दशक आणि दशकची बेरीज करायची. हातचा असला पुढच्या अंकात मिळवायचं. बघा कसं तर 4 आणि 0 4, 2 आणि 2 4 आणि हा 1 आहे शतक 1. 2 आणि 0 2, 6 आणि 3 9, 1 आहे म्हणून 1. दोन आणि 0 2, 7 आणि 6 13, 13ची 3 हातचा आला 1. 3 आणि 1 4. हे बघा 0 आणि 0 0, 8 आणि 0 8, 4 आहे 4. बघा इकडे हा सुद्धा पाडा तयार झालेला आहे. ही आहे दशक वेगळा करून. या ठिकाणी आपण दशक वेगळा केला होता आहे की नाही. आणि अशा पद्धतीने आपण हा पाडा तयार करण्याची तिसरी पद्धत आहे. किती पद्धत आहे? तिसरी पद्धत. एका अर्थाने ही सुद्धा बेरजेचीच पद्धत आहे, पण याला थोडासा दशक आपण वेगळा केला. बरोबर. तयार करण्याच्या किती पद्धती शिकलो? 3 पद्धती. कोणत्या? बेरजेची पद्धत, गुणाकाराची पद्धत आणि दशक वेगळा करून सुद्धा पाडा तयार करता येतो. आता आपण शिकणार आहे परत परत तोच अंक मिळवून. परत परत तोच अंक मिळवून. परत तोच अंक मिळवून. परत तोच अंक मिळवून आता आपण कशा पद्धतीने पाडा तयार करायचा ते आपण परत आपण एकदा 48चाच पाडा घेऊया. बघू. ठीक आहे. सुरुवात करूया आपण 8 पासून. एककापासून सुरुवात करूया.
8 मध्ये 8 मिळवले किती होतात 16. तर 16 होतात ना, तर 16चे 6 लिहायचे. हातचा जो 1 आहे तो एक तर बाजूला लिहून घ्या. ठीक आहे, लिहून घ्या. 6 आहे, 6 मध्ये पुन्हा 8 मिळवायचे. 6 मध्ये 8 मिळवले किती होतील सांगा. 8 आणि 6 14. 14चे 4, हातचा 1 येतोय तर परत एक तो बाजूला लिहायचा. 4 मध्ये पुन्हा एकदा 8 मिळवा किती होतात 12. 12चे 2, परत एक हातचा आला. हातचा म्हणण्यापेक्षा 12चा जो 1 असतो तो बाजूला लिहून घ्यायचा. 2 मध्ये 8 मिळवले किती होतात 10. 10चे 0, 1 आहे तो बाजूला लिहून घ्या. 0 मध्ये 8 मिळवले, 8च राहिले. 8 मध्ये परत एकदा 8 मिळवा, 16 झाले. 16चे 6 आणि हातचा 1. 6 मध्ये परत एकदा 8 मिळवा किती होतील 14चे 4, हातचा 1. 4 मध्ये परत एकदा 8 मिळवा किती होतील 12. 12चे 2, हातचा 1. 2 मध्ये परत एकदा 8 मिळवा किती होतील 10. 10चा 0, हातचा 1. हे बघा, हातचा 1 म्हणण्यापेक्षा पलीकडचा जो असतो 16, 14 या ठिकाणी सुद्धा आपण जो 1 आहे तो आपण फक्त बाजूला घेऊन टाकलेला आहे. ठीक आहे, आता करायचं काय ते बघा. 4 मध्ये जसं या पद्धतीने केलं इकडे तसंच इकडे सुद्धा करायचं. 4 आणि 4 8. पण इथे बघा हे 8 आणि हातचा जो 1 होता तो 8 आणि 1 9 लिहायचं. 9 मध्ये परत एकदा 4 मिळवा. 9 आणि 4 10, 11, 12, 13. 13 मध्ये हा 1 मिळवायचा. 13 आणि 1 14. 14 मध्ये परत एकदा 4 मिळवा. 15, 16, 17, 18. 18 आणि हा 1 आहे. 18 आणि 1 19. 19 मध्ये परत 4 मिळवा. 20, 21, 22, 23. 23 आणि हा 1 24. 24 मध्ये परत 4 मिळवा. 25, 26, 27, 28. 28 इकडे 1 आहे का नाही म्हणून जाऊ द्या, 28च लिहून टाकायचे. ठीक आहे, 28 मध्ये परत 4 मिळवा. 29, 30, 31, 32. 32 आणि हा इकडे 1 आहे म्हणून 33. ठीक आहे, 33 मध्ये परत 4 मिळवा. 34, 35, 36, 37. 37 आणि हा 1 38. 38 मध्ये परत एकदा 4 मिळवा. 39, 40, 41, 42. 42 आणि हा 1 43. बरोबर. 43 मध्ये पुन्हा 4 मिळवा. 44, 45, 46, 47. 47 आणि हा 1 48. बरोबर. हे बघा 48 दुने 96, 48 त्रिक 144, 48 चौक 192, 48 पाच 240. हा जो पाडा तयार झाला हा 48चा पाडा तयार झालेला आहे की नाही. हा सुद्धा 48चा पाडा तयार झालेला. आता हा जो 1 आपण इथे लिहिलेला होता, हे 1 असं न लिहिता तुम्ही 8 मध्ये 8 मिळवल्यानंतर 16 झाले होते. बरोबर. हा 1 असा बाजूला न लिहिता तुम्ही लक्षात राहण्यासाठी त्याच्या खाली अशी अंडरलाईन सुद्धा करून ठेवू शकत होते. बरोबर आहे, म्हणजे लक्षात येईल ते 1 न लिहिता आहे की नाही. सोपं जातं ते. समजलं. ही आहे परत परत तोच अंक मिळवून पाडा तयार करण्याची पद्धत. ही सुद्धा एक पद्धत आहे. ओके, कळली. चालेल. आपण 4 पद्धती शिकलोय. बेरीजीची पद्धत, गुणाकाराची पद्धत, दशक वेगळा करून परत परत तोच अंक मिळवून, आणि आता आपण जे शिकणार आहोत सोप्या पाड्यापासून अवघड पाड्याकडे, छोट्या पाड्यापासून मोठ्या पाड्याकडे. शेवटची पद्धत कोणती आहे. छोट्या पाढ्यांपासून मोठा पाडा. छोट्या पाड्यापासून मोठा पाडा. ही पद्धत आपण एकदम सगळ्यात सोपी पद्धत आहे तसं पाहिलं तर. बरोबर. बघूया कसं. तर आपण परत एकदा 48चा पाडा तयार करू या पद्धतीनुसार. 48. राईट. ओके. सगळ्यात आधी आपण लिहून घेऊया 8चा पाडा लिहून घेऊया. 8चा पाडा सर्वांना येतो. 4चा पण पाडा येतो. बघूया. 8 1 8, 8 2 8 त्रिक 8 चौक 8 पंचे 8 सकम 8 7 8 8 8 9 8 10. ठीक आहे. आता 4चा पाडा लिहूया. 4 1 4, 4 2 4 त्रिक 4 चौक 4 पंचे 4 सक 4 7 4 8 4 9 4 10. हे बघा छोट्या पाड्यापासून. हे बघा 4चा पाडा छोटा होता, 8चा पाडा पण छोटा आहे. तो तुम्हाला पाठांतर आहे त्याच्यामुळे ते इथपर्यंत तो तुम्हाला सोडवता. आता याच्यापासून 48चा पाडा कसा बनवायचा बघा. एकदम सोपा आहे. एक गोष्ट लक्षात ठेवायची,
हे ज्यावेळेस अंक तुम्ही लिहिता तर हे खालीवर करायचे नाही. हे 4 हे 8 आहे, हे 8 जर कधी इथे येऊन गेले तर तुम्ही सर्व गडबड होऊन जाईल, आहे की नाही. तर बरोबर एका रेषेमध्ये सर्व अंक असले पाहिजेत, एवढी मात्र एक काळजी घ्यायची. आणि बघा कशा पद्धतीने सोडवायचं आहे. तर 48, 4 आणि 8 जसेच्या तसे लिहून घ्यायचे. 48 एक 48. आता हे बघा इकडे 2 अंक आहेत आणि इकडे मात्र एकच अंक आहे. तर इकडच्या अंकामध्ये हा दशक मिळवत चालायचा. एकक एक तसंच्या तसंच लिहून घ्या. 6 लिहून घ्या. 8 आणि 1 9. इथे एकक जसाच्या तसा लिहून घ्या. 4 एकक आहे तर 4. 12 आणि 2 14. इथे दशक जसाच्या एकक जसाच्या तशा लिहून घ्या. 2. 16 हे 16 आहेत. 16 आणि 3 17 18 19. अडतीस. इथे एकक जसाच्या तसा लिहून घ्या. 36 आणि 7 37 38 39 40 41 42 43. राईट, 43. पटकन आलं, पटकन सोडवायचं, नाहीतर बोटावर सुद्धा सोडवलं तरी सुद्धा चालेल. पण फास्टमध्ये करण्याची म्हणजे फास्टमध्ये सोडवण्याची तयारी ठेवायची, फास्टमध्ये सोडवण्याची प्रॅक्टिस करायची. हे बघा 0 एकक आहे, 0 लिहा. 40 आणि 8 48. हे बघा इकडे तयार झाला 48चा पाडा. किती सोपा आहे पहा. फक्त तुम्ही एकक जो आहे तो एकक मात्र जसाच्या तसाच लिहून घ्यायचा. इकडचा जो दशक आहे तो याच्यामध्ये मिळवत चालायचा. 1 आणि 8 9, 2 आणि 12 14, 16 आणि 3 19, 20 आणि 4 24, 24 आणि 8 24 आणि 4 28, 28 आणि 5 33, 32 आणि 6 38, 36 आणि 7 43, 40 आणि 8 48. इकडे तयार झाला पाडा. समजलं तुम्हाला? चालेल. बरं, तुम्हाला सगळ्यात सोपी पद्धत कोणती वाटली? बेरजेची पद्धत, गुणाकाराची पद्धत, दशक वेगळा करून तोच अंक मिळवून, की छोट्या पाड्यापासून मोठ्या पाड्याकडे? कोणती सोपी वाटली सांगा? छोट्या पाड्यापासून मोठ्या पाड्याकडे. बरोबर.